नमस्कार YouTube फॅमिली। जमीन मोजणी केल्यानंतर ती मान्य नसल्यास आता आला हा नवीन निर्णय। चला तर आजच्या व्हिडिओद्वारे जमीन मोजणीसाठी नवा निर्णय काय आलाय ते आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। जमीन मोजणी प्रकरणांवर हरकत घेण्यात आल्यानंतर आता पुनर्मोजणी करण्यापूर्वी मोजणी अर्जदार, सहधारक, लगतधारक तसेच हिस्सेदारांची सुनावणी घेण्यात येणार आहे। त्यामुळे या मोजणी प्रकरणी प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे। तसेच या हरकतीवर जिल्हा अधीक्षकांकडे करण्यात आलेले द्वितीय अपील अंतिम असणार आहे। त्यामुळे सरकार स्तरापर्यंत जाणाऱ्या अपीलांना चाप बसणार आहे। तर पुनर्मोजणीतील नकाशे GIS प्रणालीची पडताळणी करून संकेतस्थळावर टाकले जाणार आहेत। त्याशिवाय अंतिम निकाल देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे। भूकरमापक अथवा परिरक्षण भूमापक या अधिकाऱ्यांमार्फत मोजणी केल्यानंतर ती मान्य नसल्यास भूमी अभिलेख उपअधीक्षक किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे पुनर्मोजणी अर्ज करता येईल। आता भूमी अभिलेख विभागाने पुनर्मोजणी अर्जात प्रथम अपील दाखल झाल्यानंतर मोजणी अर्जदारासह सहधारक, लगतधारक, हिस्सेदारांना नोटीस बजावून सुनावणी घेतली जाणार आहे। त्याशिवाय पुनर्मोजणी होणार नाही। नकाशे GIS प्रणाली सोबत तपासणार। पुनर्मोजणी झाल्यानंतर पूर्वीची मोजणी आणि नंतरची मोजणी याचे नकाशे GIS प्रणालीशी जोडून त्याची आवृत्तीनिहाय पडताळणी केली जाणार आहे। हे नकाशे महाभूमी पोर्टलवर अपलोड करून सर्व संबंधितांना त्याची ऑनलाईन नोटीस दिली जाणार आहे। नकाशे अपलोड केल्याशिवाय अंतिम निकाल देता येणार नाही। कुठे होईल दुसरे अपील? तर या मोजणीवर हे आक्षेप असल्यास द्वितीय अपील जिल्हा भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षकांकडे करता येणार आहे। पूर्वी उपाधीक्षक, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख संचालक व राज्य सरकारकडे अपील दाखल केले जात होते। नव्याने काढलेल्या परिपत्रकात आता 2च अपील करता येणार आहे। जिल्हा अधीक्षकांनी दिलेला निर्णय यानंतर अंतिम असणार आहे।